तर थेट जाणार आहोत अजित पवार. राजींनी पण आणीबाणी आणली, त्याच्यानंतर काय घडलं, वेगवेगळ्या विचाराची लोक हे एकत्र आलेले तुम्ही बघितलं ना. त्याच्यातच जनता पक्ष स्थापन झाला. त्यावेळेस तत्व कुठे गेलेली होती. त्या वेळेसची राजकीय परिस्थिती बघून निर्णय जगाच्या पातळीवर पण घेतले जातात, देशाच्या पातळीवर पण घेतले जातात, राज्याच्या पातळीवर पण घेतले जातात आणि कॉर्पोरेशनच्या पातळीवर पण घेतले जातात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आता त्या गोष्टीला त्यांना तो अधिकार आहे, संविधानाने दिलेला आहे, घटनेने कायद्याने नियमाने दिलेला आहे. त्याच्यावर त्या चौकटीमध्ये बसून त्यांनी त्यांचं काम करायला काहीच कुणाची हरकत नसली पाहिजे. दादा, काल बैठक पार पडलेली आहे. कशाची? अजित पवार गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची. अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा. पण मग काय लोकसभेचं काय कशा पद्धतीने आम्ही करू ना. मी कालच सांगितलं, त्या संदर्भात आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे वरिष्ठ नेतेगण एकत्र बसतील आणि मार्ग काढतील. काही अडचण येईल असं मला वाटत. भाजप सोहळ्यावर लढणार आहे. अजित पवारांनी सकाळीच भिडेवाड्याच्या जागेची पाहणी केली होती. समताभूमी परिसरातील या संपूर्ण परिसराचा त्यांनी आढावा घेतलेला आहे. याच ठिकाणी स्मारक उभं राहणार आहे आणि त्या संपूर्ण विकास कामाचा कशा पद्धतीने ते विकास काम केलं जाणार आहे, कशा पद्धतीने स्मारक असणार आहे, या सगळ्याचाच आढावा आज अजित पवारांनी सकाळीच भिडेवाड्याच्या जागे जात घेतलेला आहे.